लॉग इन करा मुंबईतक.in वर. राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नाही, बरोबर आहे. तो म्हणजे तो नुसता काय फ्रेम करून लावण्यासाठी नसतो. तुम्हाला काय वाटलं राजीनामा दिला म्हणजे फ्रेम करून लावू? स्वीकारलेलाच आहे ना त्यांनी. राजीनामा स्वीकारलेलाच आहे. मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतर तो काही फ्रेम करून लावण्यासारखा नाहीये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि ते सर्व मंत्रिपदावरती आम्ही विराजमान झाल्यानंतर आमची जबाबदारी असते ती म्हणजे न्यायाने वागणे. पण गेल्या काही महिन्यात एकूण जे गलिच्छ राजकारण सुरू झालेलं आहे, तपास हा झालाच पाहिजे, पण हा तपास निपक्षपातीपणाने केला गेला पाहिजे. जर कोणी त्याच्यात गुन्हेगार असेल, जर कोणी त्याच्यात दोषी असेल, तर तो कोणी किती मोठा असला तरी त्याच्यावरती कायद्यानुसार कारवाई झालीच पाहिजे. या सरकारची ठाम आणि स्पष्ट भूमिका आहे. या तपास यंत्रणेवरती आणि या तपासावरती कोणाला एखाद्याला सोडवायचं म्हणूनही दडपण असता कामा नये, पण त्याच बरोबरीने एखाद्याला लटकवायचंच आहे, त्याला आयुष्यातून उठवायचंच आहे, असाही तपास असता कामा नये, असंही दडपण असता कामा नये. आणि हे मी मुद्दामून सांगतोय कारण गेल्या वर्षभरापासून अशा काही घटना, अशा काही गोष्टी घडतायत की आम्ही म्हणू तीच पूर्व दिशा. तुम्ही सांगाल तसाच तपास झाला पाहिजे. तपासाला तुम्ही दिशा देऊ शकणार नाही. तपास हा निपक्षपातीपणाने सुरू आहे. आणि मग तुमच्या मनात असं आलं असेल की एवढे दिवस होऊन गेल्यानंतर सुद्धा आज आता संजय राठोड यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. त्याचं पत्र सुद्धा अनिल तुम्ही वाचून दाखवा. पण आधी एक थोडंसं मी बोलतो. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर, बरं आधी ते पत्रच वाचा, मग ते त्याचं आधी पत्र वाचू, मग नंतर मग पुढचं बोलू. मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची जय महाराष्ट्र. अत्यंत व्यथित अंतःकरणाने मी हे पत्र आपणास लिहित आहे. आपण माझ्या भावना समजून घ्या असा विश्वास आहे. गेल्या काही दिवसापासून माझ्या भोवती दिवंगत पूजा चव्हाण यांच्या मृत्यूचे वादळ घोंगावत आहे. पूजा चव्हाण यांचा मृत्यू दुर्दैवी आहे. त्यांच्या मृत्यूचा निपक्ष तपास व्हावा व सत्य बाहेर यावे अशी माझी ठाम भूमिका आहे. पण या सर्व प्रकरणाचे राजकीय भांडवल करून राज्यातील विरोधी पक्ष माझ्या चरित्रावरती बेछूट टिप्पणी करीत आहे. सरकारला बदनाम करण्यासाठी मोहीम राबवत आहे. विधानसभा चालवतात देण्याची त्यांची भूमिका लोकशाहीच्या दृष्टीने चिंताजनक आहे. या सर्व प्रकरणी दिवंगत पूजा चव्हाण व तिच्या कुटुंबियांची बदनामी विरोधन करत असून महाराष्ट्रात अशा खालच्या स्तराचे राजकारण कधीच झाले नव्हते. मी आपल्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून काम करत असतो तरी सगळ्यात आधी एक प्रबळ शिवसैनिक आहे. आपण माझ्यासारख्या शिवसैनिकाला मंत्रिमंडळात काम करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपला आभारी आहे व राहील. पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात तपास पूर्ण होऊन सत्य बाहेर येईपर्यंत सरकारचा मंत्री म्हणून पदावर राहणे नैतिकतेला धरून आहे नाही. म्हणून मी माझ्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे. स्वीकार व्हावा. आपला नंबर संजय राठोड. हे संजयनी राजीनामा पत्रात त्याच्या भावना व्यक्त केलेल्या आहेत. ह्या प्रत्येक गोष्टीला अनेक बाजू असतात. एक म्हणजे तुम्ही मनात विचार करत असाल की इतके दिवस का लावले. केवळ राजीनामा घेणं किंवा हातामध्ये काही पुरावे असोत नसोत गुन्हा दाखल करून मोकळे होणं म्हणजे कोणाला न्याय देणं असा त्याचा अर्थ होत नाही. ज्या क्षणी ही घटना घडली आणि आम्हाला सर्वांना कळली त्याच क्षणी आम्ही ह्या घटनेची निपक्षपातीपणाने चौकशी आणि तपास करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि पोलिसांना तशा सूचना दिलेल्या आहेत, तसे आदेश दिलेले आहेत की हा तपास चालू आहे असं नाही. एक कालबद्ध काहीतरी तुम्ही ठरवा आणि लवकरात लवकर तुमच्या तपासाचा अहवाल आम्हाला सादर करा. आणि मग त्याच्यातनं जे काही सत्य बाहेर येईल ते सत्य कोणालाही पाठीशी घालणार नाही. आणि कोण जर त्याच्यात आरोपी असेल, कोणी काही असेल, तर त्याला क्षमा होणार नाही. पण हे सगळं करत असताना नुसती आदळआपट करून तपासाची दिशा भरकटवून टाकायची, हा जो काही एकूण प्रकार आणि प्रघात घातला जातोय हा फार गंभीर आहे. आधी चौकशी नीट होऊ द्या, तपास नीट होऊ द्या. आणि तपासावरती ही तपास यंत्रणा तीच आहे ज्यांच्यावरती तुमचा अविश्वास आहे. तुमच्या काळात सुद्धा हीच तपास यंत्रणा होती.
आणि ह्याच तपास यंत्रणेने म्हणजे महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस यांच्यावरती सातत्याने अविश्वास दाखवला जातोय. पण ह्याच पोलिसांनी त्यांच्या काळात सुद्धा अगदी चांदा ते बांदा ज्या काही दुर्घटना घडल्या असतील, ज्या काही मृत्यूची प्रकरणं घडली असतील, आत्महत्येची घडली असतील, त्यांचा सुद्धा तपास ह्याच यंत्रणेने केला होता. आणि त्यांच्यावरती तेव्हा तुमचा जर का विश्वास असेल तर आता अविश्वास कसा काय दाखवता? शेवटी राज्य कोणावरती चालतं? पोलीस यंत्रणा असेल, इतर सर्व यंत्रणा असतील, ह्या सरकारच्या पाठकाणा असतात, एक मजबूत खांब असतो. आणि त्यांच्यावरतीच अविश्वास दाखवणार असाल तर मला असं वाटतं आपणच आपल्या हाताने पायावरती कुऱ्हाड मारून घेतो आहोत. हे जसं संजय राठोड यांचं पत्र आपल्यासमोर वाचून दाखवलं, त्यांनी दुपारी येऊन राजीनामा सादर केला आणि ही बातमी आल्यानंतर मगाशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक झाली, मग आमची मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि ती संपून मी इथे येत असताना पूजाचे आई वडील आणि त्याची बहीण ह्याच मला येऊन भेटले. साहजिकच आहे, त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आहेतच, पण ते अश्रू आणि त्यांच्या भावना ह्या मी मुद्दामून तुमच्यासमोर मांडत आहे. त्यांनी मला एक पत्र दिलेलं आहे, तेही पत्र तुम्ही ऐकलं पाहिजे. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय, महाराष्ट्र राज्य, पूजा चव्हाण विषय आत्महत्या प्रकरणी होणारी आमची व आमच्या समाजाची बदनामी थांबवण्याबाबत महोदय, आमची मुलगी कुमारी पूजा चव्हाण हिचा दिनांक 7 फेब्रुवारी रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. कुठल्याही माता पित्यासाठी आपल्या पोटच्या गोळ्याचा मृत्यू हा अत्यंत वेदनादायी असतो. आमची ही वेदना आता कधीही भरून येणार नाही. मुलीच्या अकाली मृत्यूच्या दुःखापेक्षा अधिक त्रासदायक व आक्षेपार्ह म्हणजे माझ्या मुलीच्या मृत्यू संदर्भात जी चर्चा होत आहे तिच्यावर खूप गलिच्छ आरोप लावून श्री संजय राठोड राज्यमंत्री यांचे नाव घेऊन उलटसुलट बातम्या येत आहेत जे निराधार आहे. आपण या संबंधीचा पोलीस चौकशीचे आदेश दिलेले आहेत. आपल्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे व या घटनेचा तपास वेगाने व्हावा व जे दोषी असतील त्यांच्यावर आपण निश्चितच कारवाई कराल याची आम्हाला खात्री आहे. आमच्या मुलीचा बळी गेला, पण फक्त संशयावरून कोणाचाही बळी जाऊ नये. श्री संजय राठोड यांच्या राजीनाम्याची कोणतीही मागणी आम्ही केलेली नाही. आमची मुलगी गमावली, परंतु या राजकारण करून दररोज होणारे आरोपाने तिचा रोज बळी जातोय. याचे राजकारण करून श्री संजय राठोड यांना आरोपी ठरवून राजीनामा घेऊ नका. तपासामध्ये श्री राठोड किंवा अन्य कोणीही दोषी असल्यास कठोर कारवाई करून न्याय द्यावा, परंतु संशयावरून मुलीवर किंवा कोणावरही आरोप करू नये. श्री संजय राठोड हे समाजाचे नेते आहेत. ते खूप कष्ट करून येथपर्यंत पोहोचलेले आहेत. फक्त संशयावरून त्यांचा बळी घेऊ नये. तपास पूर्ण झाल्यावर दोषींवरती कारवाई करावी. राजकारणामुळे व दबावामुळे घाईघाईत कुठलाही निर्णय घेऊ नये. आमचा आपल्यावरती पूर्ण विश्वास आहे. आपण आम्हाला न्याय द्यावा. आपले नम्र लहूचंद्र चव्हाण वडील, मंदोदरी लहू चव्हाण आई व दिव्यानी लहू चव्हाण बहीण. आता काय म्हणायचं याला? ज्या मुलीचा जीव गेलाय त्यांच्या आई वडिलांचा तपास यंत्रणेवरती आणि सरकारवरती विश्वास, आणि ते सांगतायत की याच्यात राजकारण आणू नका, आणि ही लोक त्याच्यामध्ये राजकारण आणतायत. याच्यासारखं दुर्दैव दुसरं असू शकत नाही. आणि म्हणून मला असं वाटतं प्रत्येक पाऊल टाकताना खूप समजूतदारपणाने आणि गांभीर्याने टाकावं लागतं. त्याच्यामध्ये उथळपणा असता कामा नये. कोणाचाही जीव हा महत्वाचा असतोच. ती घटना दुर्दैवी आहेच, त्याचा तपास हा होणारच, आणि त्या तपासाअंती जे काय सत्य असेल ते सत्य स्वीकारलं जाईलच. त्याच्यात कोणाचं नाव असलं, कोणाहीवरती त्याच्यात दोषारोप असेल, काही असेल तर तो कोणी असला तरी त्याच्यावरती कारवाई होणारच. त्याच्याबद्दल त्यांच्या मनात शंका नाही आहे. मला असं वाटतं इतरांच्याही मनात तशी शंका असण्याचं कारण नाहीये. आणि म्हणून देवेंद्रजींनी मागाशी मला जो काही फुकटचा सल्ला दिलेला आहे की सत्तेत कोणी किती लाचारी स्वीकारली ते इतिहासात लिहिले जाते, तसंच सत्ता आल्यानंतर एकतर खोटं बोलून सत्ता आणली आणि सत्ता आणल्यानंतर खोट्याचे इमले रचले आणि देश विकायला काढला, किंबहुना देश विकायला काढणारे म्हणून तुमच्याही सरकारची नोंद होईल ह्याची सुद्धा त्यांनी नोंद ठेवावी. आणि आरोप करताना
थोडंसं एक जबाबदारीचं भान ठेवावं. समजू शकतो एक समोर आलेलं चांगलं चित्र स्वतःच्याच कर्माने त्यांनी भंग केलं आणि सरकार पडेल हाही भ्रम आता वर्ष होऊन गेलं. ते काय पडत नाही, उलट आम्ही अधिक मजबूतीने आता काम करायला लागलेलो आहोत. महाराष्ट्राच्या हिताचं, महाराष्ट्राच्या विकासाचं स्वप्न घेऊन आम्ही पुढे जात असताना इतर ठिकाणी त्याचं कौतुक होतंय, पण तुमच्या मनामधले जे काही थोडंसं खतखततंय ती खतखत जरूर काढा. सरकारचं काही चुकत असेल जरूर सांगा, पण कारण नसताना केवळ आपली सत्ता नाही म्हणून महाराष्ट्राची आणि सरकारची बदनामी करू नका. कारण स्वतःच्याच घरचा काळ अशी सुद्धा इतिहासामध्ये आपली नोंद होऊ देऊ नका. हीच माझी त्यांना हात जोडून नम्र विनंती आहे. राजीनामा दिलेला आहे म्हणजे त्याचा अर्थ काय होतो? नाही, बरोबर आहे. तो म्हणजे तो नुसता काय फ्रेम करून लावण्यासाठी नसतो. तुम्हाला काय वाटलं राजीनामा दिला म्हणजे फ्रेम करून लावू? स्वीकारलेलाच आहे ना त्यांनी, राजीनामा स्वीकारलेलाच आहे. मी पुन्हा तेच सांगतोय, त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि तो स्वीकारल्यानंतर तो काही फ्रेम करून लावण्यासारखा नाहीये, पण त्याच्या मागे उगाचच त्यांना लटवायचंच आहे. अशा पद्धतीने आगपाखड जी चाललेली आहे ती बंद झाली पाहिजे. जे काही तुमच्याकडे पुरावे असतील जरूर द्या. त्याचं जाहीर चव्हाट्यावरती प्रदर्शन केलं, मग न्यायालय आणि तपास यंत्रणा हवी कशाला? तुम्हीच तपास करा आणि तुम्हीच न्यायालय व्हा. तुमच्याकडे काही असतील साक्षी पुरावे, जा ना, तपास काम करणारी जी लोक आहेत त्यांच्याकडे द्या, सादर करा. एक तर या प्रकरणात त्यांच्या आई वडिलांची तक्रार तर नाहीच आहे, उलट त्यांनी या तपास यंत्रणेवरती विश्वास व्यक्त केलेला आहे. वन खात्याचा वन खात्याचा कारभार आता सध्या माझ्याकडे आहे, कारण कोणालाही नेमून दिलेल्या खात्याचा कारभार मुख्यमंत्र्यांकडे असतो आणि त्या निमित्ताने विधानसभेत काही प्रश्न किंवा काही असेल तर जरूर असेल तेव्हा मी किंवा त्या खात्याचे राज्यमंत्री त्याला उत्तर देतील. नाही तर आम्ही सगळेजण आहोतच. ह्याच्यामध्ये मला असं वाटतं तेही मुख्यमंत्री होते आणि त्यांना सुद्धा कल्पना आहे की पहिला एक तपासाचा अहवाल यावा लागतो. गुन्हा दाखल करून तपास किंवा तुम्ही म्हणताय म्हणून गुन्हा दाखल करणं असं त्याचा प्रकार होत नाही. आता तपास हा होतोय आणि तपासाचा अहवाल लवकरात लवकर सादर होणार हे तुम्हाला सांगितले, सादर करायला सांगितलेले आहे. त्याच्यात जो काय असेल तो उघड होणार आहे अहवाल. त्यांच्याकडे दुसरा मुद्दा काय आहे? दुसरा मुद्दा त्यांच्याकडे काय आहे? दुसरा मुद्दा काय आहे? मग आणखीन एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एडीआर दाखल झालेला आहे. हा, मग सांगा ना. एडीआर दाखल झालेला आहे, त्या एडीआरच्या खालीच ती चौकशी. तुम्ही कायद्याविषयी चांगलं बोलत सांगा. या संदर्भात मुंबई पोलिसांनी एडीआर दाखल केलेला आहे आणि त्या एडीआरच्या अंतर्गत ही चौकशी चालू आहे. सीएम साहेब, तुम्ही जसं त्यांच्या आईवडिलांच्या पत्राचा उल्लेख केला तसं त्यांच्या कुटुंबातले काही सदस्य पुण्यातल्या त्या पोलीस स्टेशन त्यांनी सांगितलं त्यांचा काही संबंध नाही, ते विचारलं. मगाशी सांगितलं त्यांनी. हे त्यांनी सांगितले. मला असं वाटतं ब्लड रिलेशन नाही. हा, ते त्यांनी स्वच्छ सांगितलं की त्यांचं ब्लड रिलेशन नाही. त्यांच्या आई वडिलांनी सांगितलेले. हा काही तपासाचा अहवाल नाही, त्यांच्या आई वडिलांनी स्पष्ट सांगितलेलं आहे. मैताला पण नाही आले. तुमची काय इच्छा आहे? नाही, त्यांना पोचवायचंच ठरवलं असेल तर ते त्यांचा कशावर विश्वासच नाही हे त्यांनी म्हणजे. उद्या मी अजून काही म्हणतच नाहीये, तपासाचा अहवाल नीट येऊ द्या हेच माझं म्हणणं आहे. निपक्षपातीपणे तो येणार, पण त्यांना कदाचित त्याची खात्री असेल नसेल म्हणून ती यंत्रणाच तरी खोटी ठरवून टाकलेली आहे. म्हणजे काय वाटेल ते करा, तपास करा नका करू याला ठोकाच. हे हा कोणता नाही आहे. एक प्रश्न महत्वाचा आहे की ज्या प्रकारे आपण महाराष्ट्राची मुलगी म्हणतो, काही पत्ता नसताना व्हिडिओ ऑडिओ क्लिप रिलीज करणं आणि त्या मुलीचं नाव घेणं हे चारित्र्य हनन आहे. अशा लोकांवर आपण काय कारवाई करतो? हा फार महत्वाचा प्रश्न आहे आणि हा मुद्दा महत्वाचा आहे. माझं म्हणणं आहे की याच्यावरती सुद्धा विचार करून
कारण त्या आईवडिलांची मागणी तीच आहे की आमच्या कुटुंबियांची आणि मुलीची बदनामी थांबवा, म्हणून त्यांच्यावरती आपण म्हणता, म्हणून एक महिला म्हणून आपल्या भावनेचा मी आदर करतो आणि त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्याची सुद्धा जर तशी शक्यता असेल तर ते गुन्हे जरूर दाखल केले पाहिजे. नाव नसताना मुलीचं नाव घेणं हे प्रीतीपर्यंत मूल्य बसतं. आणि चॅनलवर तुम्ही जेव्हा एखाद्या मुलीचं विनयभंग झाला किंवा नसेल झाला तरी नाव आणि फोटो दाखवणं, त्या कुटुंबाची बदनामी करणं, तेच त्यांचं म्हणणं आहे. मीडियाला पण अधिकार नाहीये आणि राज्य सरकारला आणि विरोधी पक्षांना पण नाही. हे मी पत्रकार असताना सांगते. नाही, आणि ही आभारी आहे. बदनामी तुम्ही थांबवा अशी जरूर आम्हाला तुमची जरूर तुम्हाला विनंती. जरूर धन्यवाद ताई. तुम्ही आता ते ऑडिओ क्लिप फिरवणाऱ्यांना गुन्हे दाखल करा म्हणता आणि त्यांच्याविषयी ऑडिओ क्लिप आहे, त्यांच्यावर गुन्हे दाखल होत नाही, ईडीआर फक्त दाखल केला असं तुम्ही सांगताय. काय पुरावा कुठे आहे? हा प्रश्न तिथेही म्हणून मला असं वाटतं ह्याच्यात कोणी आतताईपणा करू नये. ज्या काही कोणाकडे पुरावे असतील, काही असेल, ते तपास यंत्रणा आहे, त्या तपास यंत्रणेकडे द्यावं. त्या तपास यंत्रणेचा संपूर्ण एक अहवाल तर येऊ द्या आणि त्याच्यामध्ये ते सगळे जे पुरावे आहेत ते धरले जातील, ते सगळे तपासून अहवाल येईल. सीएम साहेब, या चौकशीसाठी काही मुदत, काही कालावधी निश्चित करणार आहात का? कारण अनेक दिवस हा तपास सुरू राहील, हा एक प्रश्न. आणि दुसरा, संजय राठोड यांच्याकडे जो मंत्रिपदाची जी जबाबदारी होती ती आता कोणाकडे असणार आहे? नवे मंत्री असणार आहे, शिवसेनेकडे असणार आहे? अरे घेतलं ना अरे तिकडे. तुम्ही ऐकताय का नाही हो? मगाशी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं त्यांच्याकडे. दुसरा प्रश्न असा येतो, तुम्ही संजय राठोड यांचा चौकशी होईपर्यंत राजीनामा घेतला, परंतु धनंजय मुंडे यांच्यावरही अशा प्रकारचे नाही, परंतु अशा महिलांवरच्या संदर्भातले आरोप झाले होते. त्यांच्या संदर्भात वेगळी भूमिका आणि संजय राठोड यांच्याबद्दलची वेगळी भूमिका अशी आहे का? त्यांच्याबद्दल ज्यांनी तक्रार केली त्यांनी तक्रार मागे घेतली. पण आणखीन एक गोष्ट तुम्हाला सांगतो, नाही, यातही तक्रार कोणाची नाहीये म्हणजे याच्यात तर तक्रार कोणाची नाहीच आहे. तरी पण राजीनामा घेतला कारण त्यांनी नैतिकतेला धरून दिलेलं आहे की त्याच्यामुळे अधिवेशनच चालू देणार नाही. हा कोणता प्रकार आहे? मग मी आणखीन एका गोष्टीचा जरूर उल्लेख करेन की गेल्याच आठवड्यामध्ये आणखीन एक आत्महत्या मुंबईत झालेली आहे. तिच्याबद्दल कोणीच का बोलत नाही? जर संजय राठोडबद्दल तुम्ही संशय व्यक्त करता म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करता, ह्या दुर्दैवी घटनेत कुठेही आत्महत्येची म्हणजे सुसाईड नोट नाही, कोणाचे आरोप नाहीत, काही नाही, तरी गुन्हा दाखल करायची मागणी होते आहे. पण दुसरी जी आत्महत्या मुंबईमध्ये झाली त्या आत्महत्येमध्ये 13-14 पानाची सुसाईड नोट आहे आणि त्याच्यामध्ये विशिष्ट नावं लिहिली गेलेली आहेत. आता ती नावं जर का उच्चपदस्थ असतील तर त्यांचाही राजीनामा घेतला गेला पाहिजे आणि मुंबई पोलिसांना तपासाला त्यांना सहकार्य करायला लावलं पाहिजे. अन्यथा जर का ते भारतीय जनता पक्षाचे कोणी असतील तर त्यांना असा कोणाचा छळ करून आत्महत्या करायला प्रवृत्त करायला त्यांच्या वरिष्ठांचा आशीर्वाद आहे का? एका खासदाराने आत्महत्या केलेले 7 टर्मचा खासदार आणि तो 7 वेळा एका मतदारसंघातून जिंकून येतो. जिंकून आल्यानंतर त्याला आत्महत्या करायला मुंबईत येत आहेत आणि दुर्दैवाने त्याच्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की इकडे आल्यानंतर इथल्या मुख्यमंत्र्यांवरती आणि पवार साहेबांवरती माझा विश्वास आहे, ते मला न्याय देतील. मग त्याच्यात जी काही नावं दिली आहेत ती जर का भाजपच्या उच्चपदस्थांची असतील तर किंवा कुठल्याही तिथल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची असतील तर त्यांना तसा छळ करण्याचा आणि आत्महत्येला प्रवृत्त करण्याचा परवाना भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांच्या नेत्यांनी दिला आहे का? त्यांचा त्यांना आशीर्वाद आहे का? याचं उत्तर मिळालं पाहिजे. कारण जसं इकडे त्या पूजाने आत्महत्या केली तसं त्या डेलकरांनी आत्महत्या केली. महिला आणि पुरुष हा एक फरक आहे. पण डेलकरांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांचं घर उघडं पडलं. त्यांच्या पत्नी त्या पण निराधार झाल्या, त्या पण महिलाच आहेत. त्यांची बाजू कोण का मांडत नाही? त्यांच्यासाठी रस्त्यावर का कोणी उतरत नाही? कोणीही नहीं, एक मिनट में सारी जानकारी हिंदी में दे दूंगा, जरूर दे दूंगा. लेकिन बात तो ऐसी है कि जिन लोगों के नाम मोहन डेलकर जी के सुसाइड नोट में है, पुलिस तो अपनी जांच करेगी, जरूर करेगी, लेकिन वो तो केंद्र शासित प्रदेश है और इसलिए मैं प्रधानमंत्री जी और केंद्रीय गृह मंत्री जी को भी रिक्वेस्ट करना चाहता हूं कि आप भी वहां की जो भी प्रशासन है उनको निर्देश करिए कि मुंबई पुलिस जब भी आएंगे तो अपना सहकार्य करे. माननीय मुख्यमंत्री जी, डेलकर जी के मामले में चर्चा ये है उनका क्रिमिनल बैकग्राउंड रहा है, इसलिए आप सुनकर भी गए. जो आपने जांच की है उसमें क्या सामने आया है? नहीं, जांच अभी तक की नहीं है. अगर क्रिमिनल बैकग्राउंड होती या होगी तो उनके ऊपर आप केस कर सकते थे. सीएम
हे सर सर ठीक आहे. नाही नाही, ते तपासाच्या ह्याच्यामध्ये जे आहे ते त्या मार्गाने येऊ दे, त्या मार्गाने येऊ दे. मी उगाच त्यांनी काहीतरी केलं म्हणून मी काहीतरी वेडेपणा नाही करणार. लॉग इन करा मुंबईतक.in वर.